रिअलाइज झालंय, तू नसलीस ना तर मला करमत नाहीये. कुठल्याही कामात माझं मन लागत नाहीये. खूप एकटं वाटतंय मला. अख्खं घर खूप उदास उदास वाटतंय. तर तुझ्या मैत्रिणीकडे जायला नको होतंस मीरा. मीरा, आय मिस यू. अनन्याचं म्हणणं आहे की मी तुला आय लव्ह यू म्हणावं, पण मी कसं समजावू की ते माझ्यासाठी सोपं नाहीये. गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस. बाबा, आज ना माझ्या स्कूलला सुट्ट्या आहेत, मग आज आपण काय करायचं? हो, काय करायचं विचारतेस मला? आज आपण आपल्या मिशन ब्रिंग बॅक आईला सुरुवात करायची आहे. एक मिनिट. अंडरस्टूड डिटेक्टिव्ह वेदा? येस माय बॉस. गुडी गुडी नाही, गुडी गुडी कसं नाही, गुडी गुडी पण मला हे तर सांगू शकतेस की आई कुठे आहे? आपण दोघी एका टीम मध्ये आहोत. हो, पण वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेन. ते टाळी. पण आता मी तर तुला फक्त ऍड्रेसच विचारते. ऍड्रेस साठी तू काय एवढी मागे लागलीस माझ्या? ते हे मला ह्याची आठवण येते ना. आता बरं, ऍड्रेस नको तर फक्त तू आईला व्हिडिओ कॉल तरी कर. ओके, ठीक आहे, मी आईला कॉल करते. आता लवकर कर. वेदा, आपल्या घरी ना एक बोका शिरलाय. तो ना सगळं चोलून ऐकतोय. माझा फोन का ऐकत होतास तू चोरून? काय? नाहीतर मी इथे सहज उभा आहे. अच्छा, सहजच उभा आहे, असं हवा वगैरे. तू वहिनीला मिस करतोयस का? जाऊ दे वेदा, चल तू. काय ना, तुझा बाबा आहे ना लपून छपून सगळं ऐकतोय. काय माहित, त्यांनी जासूस पाठवले असतील आपल्या मागे. आपण जाऊया, चल. आजी,
आजी आजी बोल ना. आजी आजी आई कशी गंमत केली, घाबरली ना? काय झालं माझ्या सोनूल्याला? हा काय ग अनन्या, काय हवंय तिला? ए आजी बघ ना, आत्या तर आईला कॉलच करत नाहीये. मला बोलायचं आहे आईशी. अनन्या लाव की कॉल. ओके लावते मी. ओके मीरा परत कधी येते अंदाज येईल.